आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चैत्र पौर्णिमेनिमित्त निघणाऱ्या आई भवानीच्या सोंगाची सर्वांनाच आतुरता असते। या व्हिडिओमध्ये आपण हे सोंग घेणारा काय करतो काय नाही हे जाणून घेणार आहोत। हे सोंग घेणारा 1 महिना उपवास पकडतो। 1 महिना उपवास पकडल्याच्या नंतर मग ते संचार भरतो देवीचा आणि देवीचं सोंग अशा प्रकारे सजवून हे करून त्याला शेंदूर वगैरे लावून पूर्ण देवीच्या रूपामध्ये आणलं जातं। सोंग घेणाऱ्या व्यक्तीला भान राहत नाही, त्याच्या अंगामध्ये साक्षात जगदंबा येते। अशा प्रकारे शेंदूर लावून पूर्ण सजवल्या जातं। देवीच्या पूर्ण अंगावर शेंदूर चढवला जातो, मुखवटा पूर्ण देवीसारखा बनवला जातो व देवीला साक्षात त्यांच्या अंगामध्ये प्रवेश केला जातो। अशा प्रकारे संचार भरला जातो। हलगी आणि सनईच्या नादामध्ये हे सोंग दैत्यासमोर आणून पूर्ण गावामध्ये आरती वगैरे झाल्याच्या नंतर गावामध्ये मिरवण्यात येते। मिरवणूक काढताना देवी ही नाचते, काही गावामध्ये नुसत्या उड्या वगैरे मारते। तुमच्या गावाकडे काय करते काय नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा व या सोंगाला